नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण गवारीची सुकी भाजी। त्यासाठी मी ही अर्धा पाव गवार मस्त स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे। त्यामध्ये तेल टाकून घेतले। आता हे मोहरी, जिरे, अगदी एक सुकी मिरची घेतली आहे ती टाकून घेऊ आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे। 2 मिनिट परतून घेणार आहोत। कढीपत्ता मी मुद्दामच टाकला नाही, कारण गवारीला मस्त असं स्वतःचा ओरिजिनल अशी टेस्ट येते। कांदा मस्त आपला गुलाबी रंगावर परतून निघालाय। आता आपण यात हे मसाले घेतले। त्यात मी लाल मिरची पावडर घेतली आहे 2 चमचे छोटे, नंतर मसाला असेल 1 चमचा, मीठ आहे, थोडासा हिंग, हळद आणि ही कसुरी मेथी। आता हे सर्व टाकून घेऊ आणि 1 मिनिट आपण परतून घेऊ। मसाले आपले परतून निघालेत। आता आपण ही गवार टाकून घेऊ आणि अगदी 1 मिनिट आपण ही गवारी पण छान तेलामध्ये परतून घेऊ। बघू शकताय आपण गवार पण छान मसाल्यांमध्ये मस्त फ्राय केल्यासारखी करून घेतली आहे। अगदी 3-4 पाकळ्या लसणाच्या आणि अगदी 2-3 चमचे शेंगादाणे असतील भाजलेले, त्याचं कूट करून घेतले, ते टाकून घेऊ। त्यातच आपण कोथिंबीर पण टाकतोय। पाणी न घालता जरी झाकण ठेवून वाफलून घेतली तरी सुद्धा चालते, छान लागते टेस्ट वगैरे। पण मी थोडंसं अर्धा कप पाणी टाकणार आहे। मिक्सरचं भांडं धुवून अगदी 1 पळी पाणी आपण यात टाकून घेऊ। मस्त सगळीकडून हलवून घेतले। आता आपण यावर झाकण ठेवू आणि अगदी 3-4 मिनिट आपल्याला ही गवारीची भाजी शिजण्यासाठी वेळ लागणार आहे। बघू शकताय मस्त आपली गवारीची सुकी भाजी छान अशी तयार झाली आहे। चला तर तयार आहे आपली गवारीची सुकी भाजी। तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।